ती तुमच्या आनंदात सहभागी आहे. ती तुमच्या दुःखाचा देखील साथीदार आहे. दमलेल्याला नवा उत्साह देणारी ती आहे. मनावर आलेला ताण घालवणारी ती आहे. ती तुम्हाला नवचैतन्य देते. ती तुमच्या एकटेपणाची साथीदार होते. ती तुमची जोडीदार देखील होते. ती तुमच्या आनंदात, दुःखात, प्रेमात, द्वेषात सगळ्यात सहभागी होते. ती तुमच्या दिवसाची सुरुवात देखील आहे आणि ती तुमच्या रात्रीची सोबत देखील आहे. मी कॉफी बद्दल बोलत होते. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला पण पटलं का की कॉफी आणि स्त्री ह्या दोघींचीही व्यक्तिमत्व सारखीच जातात? जर तुम्हाला सुद्धा हे पटलं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पटलं नसेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आज खास या गोष्टीसाठी, कारण आज सकाळीच मी विचार करत होते तेव्हा मला ही कल्पना सुचली की आज आपल्याला जे वुमन्स डे स्पेशल पेंटिंग करायचं हे आपण कॉफीमध्ये का नाही रंगू. सो तुमच्यासाठी खास कॉफी पेंटिंग. मग या कॉफी पेंटिंगसाठी कुठली कॉफी वापरायची, ती उकळवायची की नाही, त्याच्या शेड्स कशा तयार होतील, थांबा थांबा थांबा, हे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. फक्त यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि गोष्ट दुसरी की सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. भरभरून असं छान व्हिडिओ टाकल्यानंतर मला पूर्ण बिझी करून टाका तुमच्या कमेंटवर रिप्लाय करायला. तुम्हाला कळलंच असेल की आज वुमन्स डे स्पेशल आपण कॉफी पेंटिंग करतोय आणि यासाठी हे चित्र मी काढतीये. याची थीम अशी आहे, नको नको, हळूहळू उलगडत जाऊ दे या फुलासारखी. फक्त मला एवढंच सांगायचंय की आपल्याला आज कॉफी पेंटिंग करायचंय, त्यामुळे लाईन्स मी खूप डार्क करू शकत नाहीये, म्हणून खूप लाईट लाईन मध्ये आज मी हे चित्र काढते. कॉफी पेंटिंगसाठी सगळ्यात महत्वाचं जी कॉफी आहे ती आपल्याला आपली इन्स्टंट कॉफी घ्यायची. जर तुम्ही फिल्टर कॉफी घेणार असाल किंवा म्हणजे इन्स्टंट कॉफी अवेलेबल नसेल तरच शक्यतो फिल्टर कॉफी घ्या. अदरवाईज जी कुठली इन्स्टंट कॉफी असेल ती तुम्ही घेऊ शकता. मी ही नेसकॉफीची डार्क कॉफी जी असते ती घेतलीये. तुमच्याकडे जी कुठली कॉफी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता, इन्स्टंट कॉफी फक्त. तर सगळ्यात आधी मी काय केलं की पॅलेटमध्ये कॉफी काढून घेतली, म्हणजे डार्क शेडसाठी जास्त कॉफी आणि क्रमशः लाईट शेडसाठी थोडी कॉफी. तुम्हाला इथे पॅलेटमध्ये दिसेलच की हळूहळू कॉफीचं प्रमाण कमी जास्त करून मी काढून घेतली. सगळ्यात आधी आपल्याला बॅकग्राऊंड करून घ्यायचंय. यासाठी मोठा ब्रश, त्याच्यामध्ये भरपूर पाणी घेऊन पूर्ण बॅकग्राऊंडला मी पाणी पसरवलंय आणि बॅकग्राऊंडला असा मस्त इफेक्ट आपण देणार आहोत. त्याच्यासाठी मी थोडी थोडी कॉफी अशी वर शिंतडली आहे. सो हे काय होतं ना, कॉफीचे जे कण खाली पडतात हे कण आपले आपले असे थोडे पसरत जातात त्या पाण्यामध्ये आणि त्याला थोडा चिकटपणा असल्यामुळे आणि कॉफीला स्वतःला एक चकाकी असते, एक ग्लेज असतो त्याला. सो असं छान आपली मस्त बॅकग्राऊंड ह्याच्यामुळे तयार होते, एक इफेक्ट येतो. तुम्हाला असा इफेक्ट ना, तुम्हाला समजा काही जुने पद्धतीचं म्हणजे भुर्ज पत्रा वगैरे पत्रासारखा समजा काही इफेक्ट तयार करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची बॅकग्राऊंड तयार करू शकता. सो सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, लाईट शेडने रंगवायला सुरुवात करणार आहोत. मग अशी आपण जी पॅलेटमध्ये कॉफी काढून घेतली होती त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घेतलंय. तर सगळ्यात आधी जी हायकी म्हणजे एकदम लाईट शेड जी आहे, फिकी शेड आहे, त्यांनी आपण फुलाला वॉश द्यायला सुरुवात केली. एक एक पाकळी व्यवस्थितरित्या आपण ती रंगवतोय. सो कॉफी पेंटिंग करताना पहिली गोष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायची आहे, तर हा रंग नाहीये, याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स नाहीयेत. त्यामुळे बरेच वेळेला असं होतं की कागदाचं जे टेक्स्चर असतं किंवा कागदाचा जो प्रकार असतो आणि कॉफी मधले तुम्ही किती पाणी घालताय आणि नाही याच्या पद्धतीने कॉफी ना बरेच वेळेला पहिला जेव्हा आपण वॉश देतो तेव्हा ती थोडी आपण म्हणू की त्याचं ना तेज जे असतं ते जातं, म्हणजे डल पडू शकते ती जरा.
सो त्यावेळेला काय करायचं, अगदी सोपं आहे. पहिला लेयर देऊन घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्हाला आता दिसत असेल स्क्रीनवर, तर त्या पद्धतीने लगेच त्याच्यावर दुसरा लेयर द्यायचा. सो आपोआपच पहिला लेयर मधलं पाणी, कागद शोषून घेतो, त्यामुळे पहिला लेयर एकदम लाईट होऊन जातो. पण दुसऱ्या लेयरवर तो ग्लेज परत येऊ शकतो. सो अशा रीतीने लाईट आणि डार्क कलर जसे आपण पॅलेटमध्ये तयार केले, ते आपण काढलेल्या पेंटिंगला देऊन आपलं पेंटिंग हळू रंगवायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल. सो जिथे आपल्याला लाईट कलर हवाय, जिथे आपल्याला हवाय की नाही असं ते थोडं लाईटच राहू दे, तर त्या ठिकाणी खूप लेयर्स नाही द्यायचे. जिथे आपल्याला डार्क कलर हवाय, तिथे आपण पॅलेटमध्ये डार्क कलर तयार करून घेतलाय. तो देऊन थोडा तो पसरवायचा. सो कलर सारखं कॉफीचं अजून एक आहे की ना, कॉफी छान पसरते अॅक्रेलिक कलर सारखी. त्यामुळे आपण कॉफीमध्ये पेंटिंग करू शकतो. सो तुम्हाला दिसत असेल की किती छान शेडिंग, एक वॉटर कलर सारखा इफेक्ट इथे निर्माण होतोय. सो आपल्या पेंटिंगची थीम काय आहे? मी हे फूल का घेतलंय? ही डान्स करणारी स्त्री का काढलीये? सो यामागचं कारण आणि यामागचे विचार मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जर ते पटले तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नाही पटले तर त्याहून नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर अनेक नाती आपल्याला बहाल होतात. या सगळ्या नात्यांमधली तू म्हणजे तू एक स्त्री. कोणाची तू मुलगी आहेस, कोणाची बायको, कोणाची सून, तर कोणाची आई, बहीण, वहिनी आणि बरेच काही. या प्रत्येक नात्यांमध्ये गोडवा आणून त्याच्या जबाबदाऱ्या देखील तू तुझ्याच खांद्यावर घेतल्यास आणि तू झटत राहिलीस, झगडत राहिलीस गेली गेली अनेक शतके. हळूहळू या जबाबदाऱ्यांची बंधनं कधी झाली हे तुलाच कळलं नाही. हळूहळू या जबाबदाऱ्यांची ओझी तुझ्या खांद्यावर कधी पडली हे देखील कळलं नाही. नाटकामध्ये, सिनेमांमध्ये या नात्यांना कितीही गोड आणि समर्पक दाखवलं असेल, तरी हे सगळं निभवताना मात्र स्वतःला विसरलीस. आता या स्त्री दिनानिमित्त संकल्प कर स्वतःमधील स्वतःचा शोध घेण्याचा. चला तर मग आपण सगळ्याच जणी हा संकल्प करूया 3च गोष्टींचा: स्वयंस्फूर्ती, स्वयंशोध आणि स्वयंशक्तीचा. मग बघा, आपोआपच ही नाती बंधनं न वाटता जसं एक फूल कोमलपणे सगळ्या पाकळ्यांना सामावून घेतं, तसंच तू देखील एक फूल होशील. या फुलाप्रमाणेच कोमलपणे स्वतंत्र स्वतःचं अस्तित्व ठेवून आनंदाने या पाकळ्यांचा भार देखील उचलू शकशील. स्त्री दिनाच्या शुभेच्छा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माहिती आहे या व्हिडिओमध्ये खूप वेगळ्या प्रकारे मी तुम्हाला स्त्रीत्व सांगितलंय किंवा माझ्या स्त्रीत्वाच्या कल्पना आहेत ह्या तुमच्यापर्यंत एका मैत्रिणीसारख्या मांडल्या आहेत. ह्या तुम्हाला पटल्यात की नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. याच पद्धतीने मित्रकलावर आता मी फेस्टिवल सिरीज घेऊन येणार आहे, कारण मराठी वर्षाचा शेवट देखील येतोय आणि मराठी वर्षाची सुरुवात देखील येते. त्यामुळे होळी, गुढीपाडवा अशा फेस्टिवलला खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण करत असतो, ज्याच्यामध्ये होळीचे रंग तयार करणं आहे, होळीला रांगोळी काढणं आहे, होळीला डेकोरेशन करणं आहे, गुढीपाडव्याला तोरण लावणं आहे. अशा भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. सो ह्या ॲक्टिव्हिटीजपैकी तुम्हाला काय काय शिकायचं आहे किंवा तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायचे आहेत हे माझ्यापर्यंत तुम्ही नक्की पोचवा. म्हणजे त्या दृष्टीने मी व्हिडिओ तयार करून तुमच्यासाठी आणेन, कारण हे फक्त माझं चॅनल नाही आहे. याचं नाव काय आहे? मित्रकला. सो हे चॅनल तुमचा एक मित्र आहे, एक मैत्रीण आहे. त्यामुळे तुमच्यासाठीचं हे तुमचं चॅनल आहे. असंच प्रेम करत राहा. दर आठवड्याला आपण भेटत राहू. धन्यवाद.